नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यातच आता त्यांची आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश सुद्धा पाठवले आहेत. त्यामुळे केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. आता राहुल नार्वेकर नेमकं काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अचानक सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात येण्याचं कारण काय आणि नेमकं हे प्रकरण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. नुकताच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडलं. विदर्भात हे अधिवेशन नसलं तरी विदर्भाला या अधिवेशनातून काहीच मिळालं नाही असा सूर सर्वच विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांचाही होता. पण हे अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेसच्या गोट्यातून एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर शुक्रवार 22 डिसेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला असून या प्रकरणात सुनील केदार यांच्या व्यतिरिक्त आणखी 6 जण हे दोषी ठरवण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्योती पेखले पुरकर यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील संपूर्ण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली. पण हे प्रकरण काय हे सुद्धा आपण जाणून घेऊया. साल 2001 ते 2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकांच्या रकमेतून सरासरी रोख म्हणजे शेअर्स खरेदी केले होते. मात्र पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही. ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या बुडीस गेल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखे दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप करण्यात आलाय. ज्यानंतर या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे CID कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर 22 नोव्हेंबर 2002 रोजी CID ने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी खरं तर प्रलंबित होता. या प्रकरणी कोर्टाने आमदार सुनील केदार यांना बँक घोटाळ्यामध्ये 5 वर्षांची शिक्षा आता सुनावली आहे. विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी ही न्यायालयातून थेट सेंट्रल जेलला करण्यात येणार होती. परंतु त्याआधीच नियमाप्रमाणे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. परंतु इतर आरोपींची रवानगी ही थेट जेलमध्ये करण्यात आली आहे. या आरोपींची सुद्धा नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. परंतु सुनील केदार यांना वैद्यकीय चाचणीच्या दरम्यानच मायग्रेनचा त्रास जाणवू लागला. त्याशिवाय त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांचा ECG देखील काढण्यात आला, ज्यामध्ये काही बदल असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे बदल आधीचे आहेत की आत्ताचे आहेत हे डॉक्टरांकडून तपासण्यात येणार आहे. दरम्यान सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना सौम्य म्हणजेच कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. सुनील केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता. मात्र कोर्टाने केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर लोकप्रतिनिधी असल्याने व्यक्तीने घोटाळ्याचे कृत्य केल्याने ते त्या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सुनील केदार यांची आमदारकी ही रद्द होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.